तर हाय सगळ्यांना. तात्या आलेत दिसल्या. ती 2 पिशव्या घेऊन चालल्यात. मी 2 पिशव्या घेतल्या, एक शॅक आणि बॅग. आता बॅगमध्ये पण लय वजन आहे. ते चालल्यात पुढं. म्हणलं चला एक खेड्यावर बनवावं म्हटलं. ह्या माळाहून खाली उतरली. हे माळ आहे आमचे. आता गावात जायला रोड हाय. सरळ जायचं 1-2 किलोमीटर जावं लागतंय. 2च म्हणते मी. 3 किलोमीटर जावं लागतंय. तर वडील चालले तर त्यांच्यापाशी हलक्यात दिल्यात. मी घेतल्यात जड. बाकी काय नाही एवढं. लेकरांना कापडं ही घेतलेली. खाया पियाला घेतलं थोडं पुण्यातलं. पाव ही खारी, बाणूसाठी पण मऊ पौष्टिक खाणं. तर म्हणलं चला आता म्हणलं. आणि ही एक सॅक घेतली मी. सॅक छान आहे का? आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे की कपडे ही सॅक घेतलेली. आता मलाच लय जड झाले. चलो पण वाटा नाही. ऊन तर एवढं डेंजर पडले. सिटीत म्हणजे एवढं बरं आहे बरं का. नाही का ऊन लागत नाही. उन्हाचं तोंडच दिसत नाही सिटीत. फक्त गरम होतं लाईट नसली म्हणजे. माणसं म्हणते नाही बाया तिच्या डोक्यावर वज, काकत वज आणि मोबाईल धरून कुशाला बोलतीय हात सोडून. काय करावं, गावाकडं असंच असतंय, हात सोडूनच. आता इटा मी वाहिल्या त्या भटीवर ही पण हात सोडूनच वाहिलेल्या आहेत. त्या हात सोडूनच भरावं लागतं ना ते. बादली एक घेतलेली, एक थाळ्या घेतलेल्या आणि बाकीची सगळी भावाचीच भांडी होती. भावाला देऊन टाकली. ते कालच मला म्हणला जायचंय तर म्हणला माझी भांडी सगळी देऊन जा म्हणला. तर म्हणलं अरे मलाच नेणं होणार नाही म्हणलं. देणार आहे की मी म्हणलं भांडी. सकाळ सकाळ त्याला फोन केला म्हणलं ये बाबा पटकन घेऊन जा. तो पण झोपेतनं उठला 6 वाजता. 6 वाजता घर सोडलेलं. आता 3-3:30 वाजल्या. अजून रस्त्यानेच मी चलते म्हणजे पोचले. तसं आता गावात आले म्हणल्यावर पोचल्यासारखंच झालं की आहे की नाही. आमच्याकडलं वातावरण का होतं दम इतका भरतोय ना डेंजर. चलून लय दम भरतोय डेंजर. वडील लांब गेलं, हलक्यात दिले तर आता बरं झाली. वडिलाची पण तब्येत बरं का चांगली पहिल्यापेक्षा. नाही तर लय हाडकुडं होतं. आता बाणूचंच बघू कसं होतंय कसं नाही. एक ताईचं म्हणणं आहे की ताई म्हणजे अन्वीपाशीच राहा. म्हणजे चांगलं मार्गदर्शन दिलं. मला लय भारी वाटलं. आणि त्याच ताईचं नाही असं मला 4-5 ताईंचं फोन आले बरं का. 4-5 ताईंचं फोन आलं. हो लय ऊन आहे अहो गावाकडं. पाऊसच नाही वाटतं इकडं. आणि पुण्यात कपडे वाळत नव्हती. 1 साडी 2 दिवस घालावा लागायची. आणि ते गावन घालून तर दुनियाची लाज वाटायची बाय मला. पण साडीचा एवढा डेंजर वास सुटायचा, आंबट चिटचिट डोकं उठायचं. म्हणून ते गावन मला घालावं लागायचं. बसलेत मस्तपैकी. मी गेलते तेव्हा मकवान म्हणजे हे लावलेलं आहे का नाही मका. नुसती एवढीशीच उगवली होती एवढीशी. आता बघा केवढी झाली. तुरा टाकलाय मकाने. आता तुम्हाला गावाकडलं सगळं बघायला भेटणार आहे. तर बघू आता. मी आज तिथं होतानीच कामाचा शोध लावला मी. इथं जीवूरमध्ये काम आहे. येऊन जाऊन आपलं पेपर्सची कंपनी आहे. 9 वाजता जायचं, 4:30ला सुट्टी. जेवायला अर्धा तास. म्हणजे 4:30ला आहे का 5:30ला आहे मला नाही बरं का माहिती. पण तिने पण निम्मा अर्धच सांगितलं मला. तर म्हणलं हो बाई म्हणलं येते म्हणलं. जागा रिकामी ठेव. म्हणजे आधी आम्ही ती सांगितलेलं ना तिला मी
की म्हणलं माझ्यासाठी एक जागा रिकामी ठेव, जर बाया कमी झाल्या तर मला सांग. आता तुम्हाला तर माहिती आहे आणूच्या दुधाचं, घरातलं, आईवडिलांचं, लेकरांचं, घरपरपांच्या सगळं बघावं लागतंय भावा बहिणींनो. कुणाला आपण सांगणार, बरोबर आहे का नाही. तर चला, अजून लई लांब आहे आणि हात बी अवघडला आणि डोकं पण दुखायला लागलं. गोळी तर खाल्ली मी टिंबुर्णीमध्येच. आता लय आजारी मी पण पडत असते असं मला पण वाटायला लागले. पण आजारी पडून जमणार नाही का. आजारी मी पडली तेवढंच पैसे जातील, 400-500 रुपये तेवढं आणूच्या दुधाचं जातील, हे घे नाही. तर चला, हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका भावा बहिणींनो. बाय. भेटू आपण अन्वीच्या हेड्यावला. लाईक करा, शेअर करा. बाय.